दैनंदिन चालू घडामोडी प्रश्न क्रमांक 1. सरकारने मेरिट योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेसाठी किती बजेटची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी. 4200 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे. जो मेरिट आहे त्याचा फुल फॉर्म आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन. पुढील प्रश्न क्रमांक 2. सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्राने कोणती प्रणाली स्वीकारली आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. गरुड दृष्टी. तर लक्षात घ्या, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राने ही प्रणाली स्वीकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की महाराष्ट्राकडे आता सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जगातील सर्वोत्तम प्रणाली आणि तंत्रज्ञान या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3. वर्क फॉर विकसित भारत पोर्टल कोणी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नीती आयोगने सुरू केले. तर लक्षात घ्या, नीती आयोग आता या ठिकाणी नीती याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015ला झाली आहे. अध्यक्ष आहेत पंतप्रधान. उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी. CEO आहेत BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य आहे राजीव गोबा. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. राजस्थान. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, गाय जत्रा हा उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो? हा मागील जो व्हिडिओ आहे त्यातील प्रश्न आहे. तर मागील व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑनलाईन टेस्ट सरावासाठी ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही फ्री ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. 5000+ चालू घडामोडी हवे असेल तर आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. थँक्यू.